मगाशी काका मी इथं आलो ना त्यावेळी तुम्ही रेडिओ ऐकत होता. फिलिप्सचा रेडिओ दिसतो हा. तिकडे दाखवू शकतो तो. रेडिओ कधीपासून ऐकता तुम्ही? मी रेडिओ 1977 सालापासून ऐकतो. इकडे काय मग आकाशवाणीचं केंद्र आहे? नाही, इकडे आकाशवाणी नाही, मुंबई आकाशवाणी असायचं. हा. आकाशवाणी मुंबई, त्याच्यावरचे कार्यक्रम. त्याच्यानंतर 80च्या दरम्यान रत्नागिरी केंद्र झालं, आकाशवाणी रत्नागिरी. आणि हल्ली 10 वर्षापूर्वी आमचा ओरोस केंद्र आलं. पण आता रेडिओ दुर्मिळ. मला वाटतं तालुक्यात कोणाकडे ते रेडिओ नसेल, पण माझ्याकडे शाबूत आहे. मी रेडिओचा लय फॅन आहे. माझा टीव्ही होता, पण तो टीव्ही मी फक्त क्रिकेट मॅच बघायचो. पण रेडिओ कायम विविध भारती, आकाशवाणी मुंबई. पूर्वी मी सिलोन लावायचो. अच्छा. सिलोन, आता सिलोनवर कार्यक्रम लागत नाही, ते काय घेतच नाही. सिलोन पिनाका गीतमाला ऐकायचो. बीबीसी लंडनच्या सकाळच्या बातम्या ऐकायचो. क्या बात. पुऱ्या जगाची बातमी बीबीसी लंडन. आणि ते पण कोकणामध्ये रेडिओ ते ऐकत होते आणि खूप भारी वाटलं मला. पियानो तो येशुदासची गाणी लागली होती, अच्छा. पण तुमच्या विनंतीवरून अच्छा. मी बंद मी केलं. सॉरी माझे काम तिकडे होते. येशुदासचा जन्मदिन आहे त्याचा. अच्छा. येशुदास प्रसिद्ध गायक तिकडे क्या बात आहे. दक्षिणेकडला. म्हणजे दक्षिणेकडला येशुदास त्याचाच हे आहे. त्याच्या निमित्ताचा कार्यक्रम, त्याची गाणी होती ती ऐकत होतो. मग तुमच्या विनंतीवरून मी बंद केलं. ठीक आहे. सॉरी मी यांना खंड पाडला. येशुदासची गाणी सर ऐकत होते.